जालना से एक चौंकाने वाली खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने फर्जी दस्तावेज के जरिए स्कूल पर अवैध कब्जा करने वाले गिरोह का पर्दाफाश किया। मामला महेश दयानंद शिक्षण प्रशासन समिति स्कूल से जुड़ा हुआ है। आरोप है कि आरोपियों ने जाली दस्तावेज और फर्जी दस्तावेज का इस्तेमाल कर आर्या हिंदी विद्यालय पर कब्जा कर लिया। जाँच में सामने आया कि संशोधन रिपोर्ट को झूठा स्वीकृत दिया गया और फर्जी लेटर पैड का उपयोग किया गया। पुलिस ने इस मामले में पारस लालचंद नंद और संतोष बाबूराव तारड़े समेत अन्य आरोपियों को गिरफ्तार किया है। फिलहाल पुलिस मामले की गहराई से जांच कर रही है। दिनांक 14/4/2026 रोजी फिर्यादीनामे राजेंद्र मदनलाल बागडी राहणार जालना यांनी आरोपीनामे पारस लालमन नंद, मनीष उर्फ बलराम भैयालाल नंद, भैयालाल बाबूलाल आहिर, संतोष बाबूराव तांदळे उर्फ आर्य या चौघांविरुद्ध फिर्याद दिली होती। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महर्षी दयानंद शिक्षण प्रसार समिती जी आहे त्या समितीचा जो फेर रिपोर्ट होता, फेर रिपोर्ट चेंज रिपोर्ट जो आहे तो माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त जालना यांच्याकडे त्यांनी सन 2010 मध्ये सादर केला होता। तो फेर रिपोर्ट सन 2010 मध्ये माननीय धर्मदाय आयुक्त यांनी नामंजूर केला होता। तर तो फेर रिपोर्ट नामंजूर केलेला असताना सुद्धा यातील आरोपींनी संगनमताने महर्षी दयानंद शिक्षण प्रसारक समिती यांची जी शाळा आहे आर्य हिंदी विद्यालय या शाळेवर बेकायदेशीर कब्जा करण्याच्या उद्देशाने एक संस्थेच्या बनावट लेटर हेड बनवून त्यावर सचिव पारस लालमन नंद व इतर सदस्यांची नावं 13 सदस्यांची नावं टाकून सदरची कार्यकारिणी ही मंजूर आहे असे भासवून आर्य हिंदी विद्यालय यांच्या मुख्याध्यापकाला तसेच शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालना या ठिकाणी दाखल केले व सन 2010 पासून सदर संस्थेवर आणि शाळेवर बेकायदेशीर कब्जा करून त्या ठिकाणी सचिव म्हणून ते कामकाज पाहत आहेत व इतर आरोपी सुद्धा कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून कामकाज पाहत आहे। सदरची बाब ही फिर्यादी यांनी आरोपींच्या धाकामुळे आज रोजीपर्यंत तक्रार दिली नाही असं सांगितलेलं आहे। त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहे यापूर्वी सुद्धा गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्यामध्ये ते अटक होते, त्यांना आज वर्ग करून दाखल गुन्ह्यामध्ये आपण तपासकामी ताब्यात घेतलेला आहे। आता ती संस्थेमध्ये काय त्यांनी केलेलं आहे अपहार त्याबाबत त्यांच्याकडे आता सध्या विचारपूस करणे चालू आहे। पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत।